नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याकडे जर सीलिंगची जमीन असेल आणि सीलिंगच्या जमिनीचा जर शर्तभंग झाला असेल, तर तो शर्तभंग रेग्युलराईज करून भोगोटा वर्ग 2 मधून 1 मध्ये रूपांतर कशा स्वरूपात करून घेता येईल, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय पारित केला. या शासन निर्णयाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या जी-आरचा फायदा घेऊन त्यांचं आर्थिक नुकसान होण्यापासून सुटका व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा व्हिडिओ आपण हा यूट्यूबवर अपलोड करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपल्या चॅनलला भेट दिली नसाल, तर आज रोजी सदरचं चॅनल हे लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शासन निर्णय, शासन परिपत्रक, तसेच माननीय मुंबई उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी जनतेच्या हितासाठी जे काही निर्णय पारित केलेले असतात, सिव्हिलची असो फौजदारी असो, तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड करत असतो आणि कायद्याची जनजागृती करत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याकडे जर सीलिंगची जमीन असेल, तुमच्याकडे सीलिंगची जमीन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 या कायद्याच्या कलम 28 आणि 29 अंतर्गत जर शासनाने जमीन ही प्रदान केली असेल, म्हणजे ही जमीन कोणाला दिली जाते, स्वातंत्र्य सैनिक, शेतमजूर आणि भूमिहीन व्यक्तींना. तर अशा जमिनींचं वाटप जर अशा शेतकऱ्यांना झालं असेल आणि त्या जमिनीचं वाटप झाल्यानंतर त्या जमिनीचा जर कोणत्याही प्रकारचा शर्तभंग हा ती जमीन प्रदान केल्यापासून किंवा तुम्ही जर ती जमीन खरेदी करून घेतली असेल आणि खरेदी करण्यापूर्वीच जर त्या जमिनीचा शर्तभंग झाला असेल आणि ही बाब जर तुम्हाला खरेदी केल्यानंतर किंवा व्यवहार झाल्यानंतर किंवा तुमचं नाव उतार्यावरती दाखल झाल्यानंतर किंवा बरेच वर्ष झाल्यानंतर जर तुम्हाला कळलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीचं झालेला शर्तभंग हा रेग्युलराईज कसा करून घ्यायचा, या संदर्भातला हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला. या शासन निर्णयामध्ये 2 प्रामुख्याने अटी सांगण्यात आल्या. याच्यामध्ये जो काही 2018 मध्ये आणि 23चं विधेयक पारित झालं, सीलिंग कायद्यामध्ये आजपर्यंत भोगोटा वर्ग 2चं 1 करण्यासंदर्भातली कोणतीही कायदेशीर तरतूद अधिनियमात आणि याच्यामध्ये उपलब्ध नव्हती. परंतु महाराष्ट्र शासनाकडे सीलिंग जमिनीचे प्रकरण हे जास्त प्रमाणात दाखल झाले, कारण 8 मार्च 2019 रोजी जो काही भोगोटा वर्ग 2 मधून 1 करण्याबाबतचा जी-आर निर्गमित झाला, त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांना संभ्रम तयार झाला आणि त्यांनी फक्त भोगोटा वर्ग 2च्या शेरा आहे म्हणून त्यांच्या जमिनी सीलिंगच्या असल्या तरी देखील भोगोटा वर्ग 2चे रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी अर्ज हे सादर केले. आणि अशा स्वरूपामध्ये ते अर्ज सादर केल्यानंतर फार मोठा ढीग शासनाकडे, प्रशासनाकडे निर्माण झाला आणि फक्त त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा जो जी-आर आहे 8 मार्च 2019चा, तो फक्त भोगोटा वर्ग 2ची जमीन नसून तर त्यामध्ये सीलिंगची जमीन, भारवतन जमीन आणि वतनी जमीन यांचा उल्लेख केलेला नाही. तर अशा वेळेस शासनासमोर अनेक पेचप्रसंग तयार झाले आणि त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रकरण हे सीलिंग जमिनीचे प्रशासनासमोर दाखल झाली असल्यामुळे त्यांनी त्या जमिनींचं देखील भोगोटा वर्ग 2 मधून 1 करण्यासंदर्भातला निर्णय हा घेतला. परंतु अशा प्रकारचे प्रकरण हे समोर आल्यानंतर शासनाला एक बाब ही प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे अशी की या जमिनींचा शर्तभंग हा एकदा नाही, दोनदा नव्हे, तर भरपूर वेळा शर्तभंग जर झालेला असेल, तर अशा परिस्थितीत भोगोटा वर्ग 2 मधून 1 करण्यापूर्वी त्या जमिनीचं शर्तभंग हा रेग्युलराईज करणं बंधनकारक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे याबाबतची कोणतीही माहिती किंवा कोणतीही सूचना ही नव्हती की एकदा जर शर्तभंग झाला असेल तर त्याची 75% नजरानं रक्कम हे शासनाला भरून घेतल्यानंतर तो झालेला शर्तभंग हा रेग्युलराईज करता येतो. परंतु जर 2-3 वेळेस झाला असेल तर अशा परिस्थितीत शासनाने काय करावं, आणि या स्वरूपाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि याला उद्देशून शासनाने 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण जी-आर निर्गमित केला
आणि त्या GR मध्ये असं सांगितलं आलं की जर एकापेक्षा जास्त वेळात जर तुमच्या जमिनीचं म्हणजे सेलिंग जमिनीचा जर शर्तभंग झाला असेल, तर अशा परिस्थितीत तो शर्तभंग नियमाकुल करण्याचे नियम काय? तर त्या GR मध्ये त्यांनी असं सांगितलं की जर तुमच्याकडे सिलिंगची जमीन असेल आणि ती जर तुम्हाला महाराष्ट्र कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 या कायद्यातील कलम 28 आणि 29 नुसार प्राप्त झाली असेल आणि त्या जमिनीचा जर आजपर्यंत 4-5 वेळेस शर्तभंग झाला असेल. शर्तभंग म्हणजे काय मित्रांनो, की त्या जमिनीवरती ज्या काही अटी आणि शर्ती असतात, म्हणजे ती जमीन देण्यापूर्वी शासनाने ज्या काही अटी आणि शर्ती ह्या घालून दिलेल्या असतात आणि त्याचं कोणतंही पालन न करता त्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन जर तुम्ही करून कुठल्याही प्रकारचं हस्तांतरण केलं, हस्तांतरणमध्ये खरेदी, विक्री, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि अशा प्रकारचा जर हस्तांतरणाचा व्यवहार तुम्ही जर परवानगी न घेता केला असेल, तर त्याला आपण शर्तभंग म्हणतो. आणि अशा परिस्थितीत जर तो शर्तभंग झाला असेल, तर एकदा नाही, दोनदा नव्हे, तीनदा झाला असेल, तर मात्र शेवटचा जो काही शर्तभंग झाला असेल, तर तो शर्तभंग हा रेग्युलराईज करून घेता येऊ शकतो. पुढची शर्तभंग रेग्युलराईज करून घेण्याची गरज नाही. म्हणजे काय, की फक्त तुम्हाला एका शर्तभंगाची 75% एवढी नजराना रक्कम शासनाला जमा केल्यानंतर तो झालेला शर्तभंग हा रेग्युलराईज करून घेता येऊ शकतो. परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली, ती म्हणजे दुसरी बाब अशी सांगितली, की जर तुम्ही रेग्युलराईज करून घेतल्यानंतर जर परत त्याचं शर्तभंग झाला, तर मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला जो काही झालेला शर्तभंग असेल, तर त्याची देखील रक्कम ही शासनाला प्रदान करावी लागेल आणि त्यानंतरच तो परत एक शर्तभंग रेग्युलराईज करून घेता येईल. म्हणजे काय, की या अगोदर जर तुमच्या जमिनीचा 1-2दा, 3दा, 5दा जर शर्तभंग झाला असेल, परंतु तो शर्तभंग तुम्ही नियमाकुल करण्यापूर्वीच जर अशी परिस्थिती असेल, तर मात्र शेवटचा जो काही शर्तभंग झालेला असेल, तोच शर्तभंग रेग्युलराईज करून घेण्याची गरज ही तुम्हाला कायद्याने असेल. म्हणजे तुम्हाला 4-5 शर्तभंगांची रक्कम न भरता शेवटचा जो काही शर्तभंग झालेला असेल, तर त्याचीच रक्कम म्हणजे 75% नजराना महसूल हा तुम्हाला शासनाला जमा करावा लागेल. अशा पद्धतीने सिलिंग जमिनीचा जो काही शर्तभंग संदर्भात GR आला, तो GR हा सर्वसामान्यांना फार उपयोगात येणार आहे. आता हा शर्तभंग रेग्युलराईज कसा करून घ्यायचा, या संदर्भातली जे काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या देखील शासनाकडून थोड्या दिवसामध्ये निर्गमित केल्या जातील. त्या सूचना आल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आपल्यासमोर देऊ. परंतु आता जर परिस्थिती अशी असेल, तुमचं जर प्रकरण हे सबमिट झालं असेल आणि सबमिट झाल्यानंतर जर 2-3दा शर्तभंग झाला असेल, तर या GRच्या अनुषंगाने तुम्हाला प्रोसीड व्हायला, प्रकरण दाखल करायला काहीच अडचण नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील सिलिंग जमीन संदर्भात किंवा इतर काही कायदेशीर कारणांसंदर्भात, तर मात्र तुम्ही सल्ला घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.